जिल्ह्यातील मसाजोग येथील जे काही सरपंच आहेत त्यांची निर्गुण हत्या झाली, त्या संदर्भात आपल्याला त्यांना श्रद्धांजली अर्पित करायची आहे आणि त्यांच्या झालेल्या जो काही निर्गुण खुनाच्या बाबतीत आपण अपराध्याविरुद्ध गुन्हेगाराविरुद्ध जो काही न्याय मागत आहेत आणि ते न्याय मागण्यासाठी आपल्या सर्वांचे आदर्श संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील हे अग्रेसर भूमिका घेत आहेत, परंतु बीड जिल्ह्यातील काही समाजकंटकांनी मनोज जारंगे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेची विटंबना केलेली आहे। एखाद्या अन्यायाविरुद्ध जर एखादा माणूस न्याय मागत असेल, ज्या माणसाचा खून झाला, ज्या सरपंचाचा खून झाला, त्या सरपंचाच्या कुटुंबाला जर एखादा माणूस न्याय मागून देत असेल आणि असा अन्यायाविरुद्ध न्याय मागणाऱ्या समाजसेवकाचा जर तुम्ही अशा पद्धतीनं जर अपमान करत असाल तर अशा नीच मानसिक वृत्तीची आपण या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला ज्यांच्या प्रतिमेला त्यांनी मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रतिमेचं म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या प्रतिमेचं आपल्या सर्वांच्या हातानं या ठिकाणी दुधाने अभिषेक करून त्यांची प्रतिमा उडवायची आहे, त्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत। तत्पूर्वी मसाजोगचे सरपंच यांची निर्गुण हत्या झालेली आहे, त्यांना आपण या ठिकाणी सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू आणि समोरील कार्यक्रमाला सुरुवात करू। सर्वांनी आपल्या पायातील वाहने काढून ठेवा। संघर्ष होते मनोज जारंगे पाटील एक गोरगरिबाचं पोरग एक समाज हितासाठी रात्रंदिवस आपल्या समाजाला अन्याय होऊ नये म्हणून किंवा विद्यार्थ्यांवर आरक्षण भेटावं म्हणून रात आणि दिवस मेहनत करत आहे, आपल्या जीवाला दिसून येत आहे। मित्रांनो, सरपंच येथील मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची हत्या क्रूर हत्या झाली। छत्रपती संभाजी महाराजांनंतर जे हत्याचं बघायला भेटले असेल तर संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली। त्यांच्या शरीरावर कुठेही जागा नव्हती, त्यावेळेस तुमच्या आमच्या सर्वसाधारण माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ शकतो। मारताना मारणाऱ्यानं असा विचार करून आपण एका जीवाला मारत आहोत। जीवाला मारत असताना प्रत्येक जीव हे तडफडत असतो आणि ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुख पाणी मागत असताना या क्रूर हत्येवेळेस आज कोणी कोणाला मूत्र पाजलेलं पाहिलं का? परंतु आज आपल्या समाजामध्ये आज सर्व धर्मीय लोक आमच्यापाशी आहेत, आज मुस्लिम बांधव आहे, ओबीसी बांधव आहे, आम्ही सगळे मिळून आम्ही याचा निषेध करत आहोत। खोटं जाती भेदाचं घेऊन बसला सामाजिक काम म्हणून माणूस तो रात्रंदिवस जिंकतो आणि त्यानं का आमच्या जातीतील लोकांना आरोपीबद्दल फाशी शिक्षा का द्या म्हणून जर समजा त्याची विटंबना करायचा प्रयत्न करत असेल, संघर्ष होते मनोज जारंगे पाटील यांनी सांगितलं जो कोणी संतोष देशमुख यांची हत्या केली त्याला फासावर चढवा, इथं दयगई करू नका। हे एक माणुसकी आहे, त्या माणुसकी नात्याने हे लोक जमलेले आहेत। हेच असाच विचार मनोज जारंगे पाटील यांनी मांडला आणि तोच बीडला काही गुंडवृत्ती लोकांनी त्या आमच्या संघर्ष योद्धा म्हणजे 6 कोटी मराठ्यांचा दैवत सर्व धर्म समभाव म्हणून चालणारा आमचा माणूस यांच्या प्रतिमेची विटंबना केली आणि विटंबना करून त्यांच्यावर चपल्या मारल्या, याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो। आणि निषेध करताना माझा इथं मुस्लिम बांधव, माझा ओबीसी बांधव आणि सकल मराठा समाज बांधव ज्या परिसरातले आहेत त्या परिसरातल्या सगळ्या लोकांनी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करून माझे संघर्ष होते मनोज जारंगे पाटील यांनी दुधाचा अभिषेक
अभिषेक करून त्या झालेल्या घटनेचा निषेध करून माझ्या दादाला पवित्र करण्यासाठी आम्ही सगळं वारंगा परिषद सकल मराठा समाज बांधव सर्व धर्मीयांनी आम्ही एक निश्चय केला आणि अभिषेक करत आहोत. सर्वांनी याचा सहभाग घेऊन त्याच्यावर आल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या कार्यास सुरुवात करू. जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र. सर्व पक्षीय सर्व जातीय पक्षाला घेऊन चालणारा नेता जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हमारे हमारे संतोष देशमुख हमारे 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 संतोष देशमुख हमारे 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 संतोष देशमुख हमारे. जा बुक काढा. या समोर ग्रुप करू नका. या जरा अलीकडे एक फोटो घ्या. संजू काका गाडी करे संजू काकाचा अरे बूट काढा की ओय. हा वैभव इकडे बाय. अरे संजू काका संजू काका चला घ्या. संजू काका गिलास घ्या. संजू काका पुढे वा. अदुगर जरास पुढे वा. थांबा कोणी इकडे पास पुढे वा जरास. इकडे पा. हो गणताजी कुठे घे दादा असंच ठेवा. लाईव्ह आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गिलास घे. गिलास या सगळे जण या.
छत्रपती शिवाजी महाराज की टाकलं मी या फोटो घ्या. एक मराठा सरंगे पाटील तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं. मला टाक. चला फोटो काढ टाकून घ्या बरे. फोन करून राहिले ते दादा टाकला दादा टाकलं काय मिळालं रे आई म्हणून त्याला चांगलंच मिळालं मी काय पण झालं याच्यामध्ये मोबाईल बघायचा. आपल्या